डॉक्टर दवे, तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे की प्रवासी संघटना म्हणून तुम्ही मुंबईकडे खरं तर कसं बघताय या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांसाठी मला वाटतं जे काही EMU युनिट्स मग त्याला त्याची पण खरं तर माहिती तुम्ही तुमच्या माहितीच्या आधारे आम्हाला सांगू शकता की नेमकं त्याच्यातनं काय पदरात मिळणार आहे. कारण जे काही 600-650 जे काही EMU युनिट्स त्याच्यात घोषित करण्यात आलेली आहेत तर ती नेमकी काय आहेत आणि ते डबे आहेत की ती इंजिन्स आहेत की त्याचा नेमका काय उपयोग होणार आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांना सुविधा मिळणार आहेत किंवा नाही मिळणार. मुंबईकरांना सुविधा आज ज्या मिळत आहेत त्या अपुऱ्या आहेत हे दिसतंच आहे. EMU रेक्स संबंधी आम्ही सातत्याने मागणी करत असतो आणि EMU रेक्सची जी स्केअरसिटी आहे ही सप्लायच होत नाही. मागच्या वेळेला 70 रेक्स आले आणि ते दोन्ही ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाले, म्हणजे पश्चिम रेल्वेलाही गेले आणि मध्य रेल्वेलाही गेले. आता मगाशी आपण प्रतिक्रिया ऐकली निलमताईंची की कर्जत संबंधी त्या बोलल्या, कसारा संबंधी त्या बोलल्या, एक्स्ट्रा लेन संबंधी त्या बोलल्या. आज वस्तुस्थिती अशी आहे की जसं बेशराम साहेबांनी सांगितलं की रिसोर्सेस कुठून उभे करायचे. मुळामध्ये कर्जत पनवेल हा जो मार्ग सुरू झालेला आहे म्हणजे गुड्स ट्रॅफिक ज्यामध्ये आहे आणि आत्ता गेल्या वर्षापासून 1-2 गाड्या चालू झालेल्या आहेत. आमची सातत्याने मागणी आहे की पनवेल ते खोपोलीपर्यंत EMU रेक्स सुरू करावेत. शेवटी हाही एक इन्कम सोर्स आहे ना. पण या म्हणजे जी काही इन्व्हेस्टमेंट रेल्वेने केलेली आहे त्याच्यामधून जे रिटर्न्स घ्यायला पाहिजे त्या रिटर्न्स घेण्यामध्ये माझ्या मते असं मला वाटतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विल आणि इम्प्लिमेंटिंग विल ही प्रशासनामध्ये राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रशासनामध्ये ही विल राहिलेली नाही आहे. अर्थात जो अर्थसंकल्प सादर केला आहे मोदी सरकारचा. आणि दुसरी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबईकरांच्या संबंधी जी 80 किलोमीटरची जी ही सवलत देण्यात आलेली आहे, मला असं वाटतं की 200 किलोमीटर, कारण आता उपनगरीय प्रवासी ही संज्ञा जी आहे ही संज्ञा संपवली पाहिजे. महानगरीय प्रवासी जे आहेत हा MMRDA संबंधीचा सगळा विभाग आहे. पालघरपासून ते खोपोलीपर्यंत हा सगळा MMRDA मध्ये आलेला एरिया आहे कर्जतपर्यंतचा. तेव्हा 200 किलोमीटर आज ही रेल्वे 200 किलोमीटरपर्यंत अनारक्षित तिकीटं 3 दिवस अगोदर देते. बाकीच्या इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल ऑड्स अँड रूल्स. बरोबर. पण मला असं वाटतं की 200 किलोमीटरपर्यंत ही सवलत जर मिळाली जी आत्ता त्यांनी 80 किलोमीटरपर्यंत दिलेली आहे तरीसुद्धा प्रवाशांचं काही अंशी समाधान होईल. आपण एक गोष्ट अशी आहे आपण एक मुद्दा घेऊया. रवी श्रीवास्तव, तुम्हाला पुन्हा पहिली प्रतिक्रियाच खरं तर पुन्हा विचारतो, कारण आता बराच काळ अर्थसंकल्प आपण वाचून झालेला आहे. काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे? समाधान देणारा, दिलासा देणारा अर्थसंकल्प वाटतोय? नहीं मंदार, ये जैसा प्रतिक्रिया हमें स्टेशनों पे देखने को भी मिली है, ये बजट बहुत निराशापूर्ण रहा है. रेलवे एक ऐसा विभाग है जिसको सारा पैसा एडवांस में कैश मिलता है, चाहे वो टिकट बुकिंग हो, चाहे वो पार्सल बुकिंग हो, चाहे कोई भी चीज़ हो, हर चीज़ का पैसा रेलवे को एडवांस में मिलता है. और जो स्थिति आज ये बनाई है सरकार ने इस बजट के द्वारा कि ये लगता है कि व्यापारियों के लिए ही सारा कुछ यहाँ पे काम जमा हो गया है. एक तरीके का इनडायरेक्ट प्राइवेटाइजेशन रेलवे का करने की शुरुआत हो चुकी है इसके अंदर. ये PPP मॉडल की बात करते हैं, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप की. ये पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो है वो जनता के पेट पर एक और बोझ डालने वाली चीज है. आपने सायन पनवेल हाईवे देखा, एक रोड देखी है, उस रोड के बनने से पहले ही वहां पे टोल चौकी बन गई. ये वही होने वाला है कि एस्केलेटर बनेगा, उसमें नीचे 1 रुपए का सिक्का डालो तो एस्केलेटर चलेगा, आप ऊपर चढ़ के जाइए उसके अंदर. ये PPP का मतलब ये है कि सरकार की मिली भगत से प्राइवेट के लोगों को, जनता को चूसने का मौका मिले. मेरा कहना क्या है कि रेलवे एक इतना बड़ा विभाग है जिसमें 13 लाख कर्मचारी काम करते हैं, वो उसमें कितना भ्रष्टाचार है इसके बारे में कोई चर्चा रेल मंत्री ने नहीं की. मला असं वाटतं की भ्रष्टाचारावरती आपण चर्चा वेगळी करायला हवी. रवी श्रीवास्तव, आपण अर्थसंकल्पावरती तुम्ही बोला. मला असं वाटतं की भ्रष्टाचार हा वेगळा विषय असू शकेल. या अर्थसंकल्पामध्ये आज जे मांडलंय त्याच्यावरती आपण बोलायला पाहिजे. त्या मुद्द्याने मी पुन्हा प्रकाश रेड्डी तुम्हाला विचारतो. जसं रवी श्रीवास्तव म्हटले की पूर्णपणे निजीकरण, खाजगीकरण, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या सगळ्या गोष्टींकडे वळणं, यात काही चूक आहे का तुमची? जरी भूमिका डाव्या पक्षांची असली की चूक आहे तरी त्याच्यात नेमकं तुम्हाला काय गैर वाटतं? तुम्ही मगाशी सुद्धा साम टीव्हीकडे जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात की अशा प्रकारे संपूर्ण खाजगीकरणाकडे आपण चाललेलो आहोत. आता या दिवसांमध्ये आपण खाजगीकरणाकडे जाणारच आहोत. हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही?
नाही हे जर जे रेल्वेची जी दिशा चाललेली आहे ती संपूर्ण खाजगीकरणाकडे चाललेली आहे आणि त्यामुळे मोठा हा जो काही पब्लिक सेक्टर आहे जिथे 13 लाखाच्या वर कर्मचारी काम करतात आणि संबंध भारताला जोडून भारताच्या विकासामध्ये हातभार लावणारा हा संबंध जो काही विभाग आहे तो मोडीच काढण्याचा प्रकार मला वाटतं आता वेगाने सुरू झालेला आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात खाजगीकरणाचा मुद्दा असं दाखवलं जातं गाजर की खाजगीकरण आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशन सगळ्या किमती कमी होतील आणि भरभराट होईल आणि प्रगती होईल, परंतु ते काही खोटं ते अगदी खोटं आहे. आता ब्रिटनचं जर उदाहरण घेतलं तर ब्रिटनमध्ये थॅचर यांनी रेल्वेचं खाजगीकरण केलं आणि रेल्वेचे खाजगीकरण केल्यानंतर त्या आपण आता सुद्धा जर ब्रिटनच्या रेल्वेचं बघितलं तर त्याचे भरमसाठ पासाचे दर आहेत, भरमसाठ तिकिटाचे दर आहेत. त्या तिथल्या सुद्धा ज्या रेल्वे आहेत ते उशिराने चालतात. त्याचा संबंध ज्याला म्हणतो आपण कारभार हा योग्य नाही आहे आणि ते कामगार संप करतात आणि त्या लोकांचाही त्याला विरोध आहे. हे जी दिशा आहे ती अत्यंत भयानक आहे. मला असं वाटतं त्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर ती काय दिशा आहे. बुलेट ट्रेनची घोषणा केलीत आणि ती बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद सांगितलेली आहे. आता मुंबईपासून निघणार कुठनं तर कोणाला वाटेल ती मुंबई सेंट्रल मधनं निघेल म्हणून, परंतु ते BKC म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स तिथनं निघणार आहे आणि ती सुरतला जाणार आहे आणि त्याच्यासाठी 63,000 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. तर ती कोणासाठी आहे? ती डायमंड मर्चंट साठी आहे. म्हणून मोदींना पाठिंबा देणारा जो डायमंड मर्चंटचा मोठा विभाग आहे ते संबंध तिथनं हलवणं त्याबद्दल चाललंय त्यांच्यासाठी तो आहे. दुसरा तो आपण जर बघितलं लोकांसाठी काय नाही. या ठिकाणी 75 लाख लोक मुंबईमध्ये लोकल सी म्हणजे पश्चिम रेल्वे असो त्याच्यानंतर मध्य रेल्वे असो किंवा हार्बर असो त्याच्यातनं प्रवास करतात. मी अधिकारवाणीने सांगेन कारण माझ्याकडे एका वर्षाचा या ठिकाणी सेकंड क्लासचा रेल्वेचा पास आहे. त्यामुळे त्या काय अडचणी येतात त्यांच्याकडे काय बघितलं काय त्याच्यामध्ये रोज 10च्या वर माणसं त्या ठिकाणी पडतात. त्या ठिकाणी निदान त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पाहिजे, स्ट्रेचर पाहिजे, परंतु तशी काय व्यवस्था त्या ठिकाणी नाही. 864 कोचेस तिथे दिले म्हणून दाखवले जातात पण हा खोटा आहे कारण 2008 ते 9 साली MUTP 2A चा तो प्रकल्प झाला. त्याच्यानंतर वर्ल्ड बँकने त्याला फायनान्स केलं आणि 2010 साली आणि त्याच्यामध्ये आहे ते 864 जे कोचेस आहेत ते आता येत आहेत. याच्यामध्ये काय मुंबईला काहीही दिलेलं नाही. भाडंवाढ जर बघितलं रेल्वेने काय केलं पहिल्यांदा भाडंवाढ करून ते चुकलेले आहेत. त्यांनी मालवाहतूक मध्ये भाडेवाढ केली 1 मिनिट आणि त्यांनी प्रवासी भाडेवाढ केली 8,000 कोटी 14.2 आणि 8,000 कोटी त्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी आपल्याकडे घेतलेले. आता PPP म्हणतात PPP म्हटलं म्हणजे आउटसोर्सिंग झालं. शहरातले जे काही स्टेशन्स आहेत ते कुठल्या तरी संस्थेला द्यायची, NGOला द्यायची, केटरिंग NGOला द्यायचं. त्या ठिकाणी दुसरं जे काही आहे स्वच्छतेचे काम त्या ठिकाणी प्रायव्हेट संस्थेला. दुसरा सगळ्यात मोठा डेंजर्स म्हणजे आहे तो काय आहे इथे कॅप्टिव्ह पोर्ट्स म्हणून सांगितलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बंदरं जी आहेत ते बंदरं हे मल्टीनॅशनल साठी आहेत. पॉस्कोसाठी बंदर आहे, अडाणींचे बंदर आहे. म्हणजे आपण घेतलं रेवस, दिघे हे कॅप्टिव्ह पोर्ट्सना पुरवठा करणारा मार्ग फक्त रेल्वे घालणार आणि या कॉर्पोरेट सेक्टरला त्या पोर्ट्समध्ये जो काही माल येणार तो सवलतीने पुरवण्याचा ह्या सगळ्या या बजेटमध्ये त्यांनी बोलून दाखवलेला आहे. म्हणजे बंदर खाजगी त्याच्यामध्ये जाणारा रेल्वेचा ट्रॅक आणि त्याच्यावर माल वाहतुकीमध्ये तुम्ही म्हणताय की संपूर्णपणे खाजगीकरण तुमची प्रतिक्रिया कळलेली आहे. प्रकाश रेड्डी तुमची प्रतिक्रिया कळलेली आहे. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो.